सोमय्या यांनी खासदारकीचे तिकीट मिळू नये यासाठी उद्धव ठाकरे आग्रही असल्याचं आपल्याला माहिती आहे. त्यातून सोमय्या यांच्याबद्दल असलेला राग स्पष्ट झाला. विशेष करून ते गुजराती असल्यामुळे हा राग वारंवार व्यक्त होत राहिला. उबाटा किंवा मनसेचे आता या निवडणुकांचे सगळे राजकारण हे गुजराती किंवा अमराठी माणसाच्या विरोधात राहिलेले आहे. प्रामुख्याने 2 गुजराती माणसे मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार अशी भीती या पक्षांकडून सातत्याने दाखवली गेली. अशा सगळ्या परिस्थितीत मुंबईत किरीट सोमय्यांना धडा शिकवण्याची नामी संधी उबाटाला होती. किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या हा मुंबई महानगरपालिकेच्या मुलुंड परिसरातील प्रभाग क्रमांक 107 मधून निवडणुकीच्या रिंगणात आहे. मात्र मतदानापूर्वीच नील सोमय्या यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. किरीट सोमय्या यांनी गुरुवारी सोशल मीडियावर एक पोस्ट करून याबाबत भाष्य केलं. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं की नील सोमय्या प्रभाग क्रमांक 107 मधून लढत आहे. या वॉर्डमध्ये ठाकरे गट, मनसे, काँग्रेस आणि शरद पवार यांच्यापैकी कोणी उमेदवार रिंगणात उरलेला नाही. मुलुंडमधील अन्य 5 प्रभागांमध्ये या सगळ्या पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. देवाची लीला अपरंपार आहे असं किरीट सोमय्या म्हणतात.